नमस्कार शिक्षक मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या DK टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण नुकताच आपल्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि यावेळी आपण संगीत कवायत हा सुद्धा एक शासनाचा उपक्रम राबवलेला आहे. तर मित्रांनो, संगीत कवायत आणि इतर सगळा कार्यक्रम जो आपण आपल्या शाळेमध्ये आयोजित केला होता त्याचे काही फोटो आणि व्हिडिओची लिंक आपल्याला फोटोची PDF आणि व्हिडिओची लिंक आपल्याला स्कूल पोर्टल या आपल्या वेबसाईटवर अपलोड करायचे आहे प्रत्येक शाळेनं. तर हे काम कसं करायचं सोप्या पद्धतीनं तेही आपल्या मोबाईलच्या सहाय्यानं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सगळ्याला विनंती आहे, जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन आणि तुम्हाला उपयोगी अशी व्हिडिओ मी देणार आहे किंवा देत असतो. चला तर सुरू करा. यासाठी आपण आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझरमध्ये जाणार आहोत आणि इथं आपण कोणत्या साईटवर जाणार आहोत तर www.education.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आपण जाणार आहोत. इथं गेल्यानंतर या मधल्या निळ्या पट्टीमध्ये हे जे तुम्हाला 3 आडव्या रेषा ह्या ज्या दिसतात या 3 आडव्या रेषेमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथून बघा, इथून परत तिसऱ्या लिंकवर विभागीय लिंक त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर हे सगळे पोर्टल ओपन होतात. यातलं आपल्याला स्कूल पोर्टल आवश्यक आहे म्हणून आपण काय करणार, स्कूल पोर्टलवर क्लिक करणार. इथं स्कूल पोर्टलवर गेल्यानंतर आपल्याला हे लगेच आपण काय झालेलं लॉग इन झालेलं. तर लॉग इन झाल्यानंतर आता इथं बघा, मी लॉग इनचा जो मधला भाग होता तो स्किप केलेला आहे. लॉग इन कसं करायचं वगैरे हे तुम्हाला माहिती आहे. तर लॉग इन झाल्यानंतर मेनू हा जो पहिला टॅब दिसतो त्याच्यावर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर इथं बघा परत एक काय दिसेल तुम्हाला, सामूहिक कवायत अपलोड असं नवीन टॅब आलेलं आहे. त्याच्यावरती क्लिक केलं परत व्हाईटमध्ये तेच येईल, सामूहिक दिन स्वातंत्र्य दिन सामूहिक कवायत. त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथं आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुमचा UDIS नंबर, शाळेचं नाव, जिल्हा, तालुका हे ऑलरेडी आलेलं आहे. आता इथं पुढं काय बघा, इथं आता तुमच्या मुख्याध्यापकांचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर, ईमेल ID त्यांचा किंवा शाळेचा, हे 3 गोष्टी इथं भरायच्या आहेत. त्याच्याखाली लोकल बॉडी म्हणजे मॅनेजमेंट आपोआप येईल, स्कूल टाईप आपोआप येईल, स्कूल मीडियम आपोआप येईल आणि एकूण तुमच्या विद्यार्थी पट किती आहे तोही ऑटोमॅटिक येईल. ह्या गोष्टी ऑटोमॅटिक येतील. त्यानंतर पुढं काही आणखीन चौकोन तुमच्यासाठी रिकामे आहेत. ते कोणते आहेत बघा, तर ते आहेत नंबर ऑफ पार्टिसिपेंट स्टुडंट्स. आता इथं पट तुम्हाला ऑटोमॅटिक आला 12, पण त्यातले किती स्टुडंट पार्टिसिपेट झाले ते लिहायचे. ते 12च्या 12ही असू शकतात. त्यानंतर शिक्षक किती, त्यानंतर पालक किती आणि इथं प्रोग्रॅमबाबत एका दुसरं वाक्य तुम्ही लिहायचं आहे, कसा प्रोग्राम साजरा केला ते. आणि त्यानंतर खाली इथून बघा, इथं चूज फाईलवर क्लिक करून जी फोटोंची PDF आपल्याला अपलोड करायची ती इथून अपलोड करायची, पण त्याची साईज 1 MBच्या आत असली पाहिजे. म्हणजे काही KBमध्ये असली पाहिजे, 900 KB 800 KB अशी. आणि त्याच्या खाली फाईल चूज झाल्यानंतर स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचा व्हिडिओ आधी तुम्ही Google ड्राईव्हवर किंवा यूट्यूब चॅनलवर अपलोड करा आणि त्याची लिंक या चौकोनात पेस्ट करा. त्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करा आणि नंतर खाली सेव्ह आणि नंतर फायनलाइजवर क्लिक करा. तर मी आता काय करतो बघा, ही हेडमास्टरांचं नाव, मोबाईल नंबर हे भरतो. यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला दिसून येत यूट्यूबच्या पॉलिसीनुसार म्हणून ते काय करणार आहे, हे मी हाईड करणार आहे. तर इथं मी हेडमास्टरांचं नाव भरतो, नंतर मोबाईल नंबर भरणार आहे त्यांचा. तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक या गोष्टी भरायच्या आहेत. ओके. त्यानंतर ईमेल ID मी माझ्या शाळेचीच टाकणार आहे. तुमची शाळेची नसेल तर तुम्ही वैयक्तिक मुख्याध्यापकांची टाकू शकता. त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेंट, तर मी इथं 11 घेतो, 12 पैकी 11. नंबर ऑफ टीचर 2 होते आमचे. त्यानंतर नंबर ऑफ पेरेंट्स जवळपास 10 होते आणि इथं थोडीशी माहिती भरायची. तर इथं आता काय म्हणतो तर जीप शाळेत बघा, थोडंसं याला वेळ लागेल टाईप करायला. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ओके. आता
झाल्यावर सगळ्यात शेवटी स्पेस पडत असेल तर तो घालवायचा, स्पेस द्यायचा नाही. एवढी माहिती भरल्यानंतर थोडंसं बाजूला क्लिक करूया. ओके, ही माहिती दिली. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रोग्राम फोटो PDF फॉर्मॅट अपलोड करायचं. त्यासाठी चूज फाईलवर क्लिक करा. चूज फाईलवर केल्यानंतर आता इथं माझी फाईल कुठे आहे तर डाउनलोड्समध्ये. तर डाउनलोड्समध्ये काय आहे तर मेन फाईल जी होती ती 4-5 MB होती. ती मी आय लव्ह PDF वर या वेबसाईटवर जाऊन कॉम्प्रेस केली आणि इथं साईज आता बघू शकता तुम्ही 664 KB आहे. ही फाईल मी इथून सिलेक्ट करतो. इथं फाईलचं नाव आलेलं आहे. फाईल अपलोडेड सक्सेसफुली असा मेसेजसुद्धा आपल्यासमोर आलेला दिसतो. आता इथं आपल्याला व्हिडिओ लिंक आपल्याला इथं पेस्ट करायची आहे. ठीक आहे, ते व्हिडिओ लिंक आपल्याला इथं पेस्ट करायचे बघा या ठिकाणी. तर आता हा व्हिडिओ तुम्ही 2 ठिकाणी अपलोड करू शकता. एक जर तुमचं किंवा तुमच्या शाळेचं यूट्यूब चॅनल असेल तर तुमच्या ह्या संगीत कवायतीचा कार्यक्रमाचा व्हिडिओ तयार करून तुम्ही आधी तुमच्या चॅनलला टाका. तिथून त्या व्हिडिओची जी लिंक मिळेल ती या चौकोनात पेस्ट करायची आहे. समजा तुमच्याकडे चॅनल नाही तर मग लिंक कुठून मिळवायची, त्यासाठी तुमचा व्हिडिओ हा तुमच्या ड्राईव्हला अपलोड करायचा. हा तो व्हिडिओ आहे जो अपलोड झाला आहे ड्राईव्हला. तर याच्या ह्या 3 ज्या डॉट आहेत उभ्या त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं बघा, इथं आता तुम्हाला इथं कॉपी लिंक हा ऑप्शन मिळतो. तर कॉपी लिंक घेण्यापेक्षा आधी काय करायचं बघा, वरती जायचं, इथं मॅनेज ॲक्सेसवर क्लिक करायचं. मॅनेज ॲक्सेसवर क्लिक केलात की परत काय करायचं, इथं बघा तुम्हाला इथं रिस्ट्रिक्टेड दिसेल, ते चेंजवर क्लिक करून बदलायचं. चेंजवर क्लिक करायचं. त्यानंतर या पुढच्या बाणावर क्लिक करायचं आणि एनी विथ द लिंक करायचं. एनी विथ द लिंक केलात की त्याचं ॲक्सेस बदलतो. आता इथं खाली व्ह्यूवर म्हणून हा एक ऑप्शन आला, व्ह्यूवर. आता ही लिंक तुम्ही काय करायची, इथून वरच्या या इथून कॉपी करायची. ठीक आहे, इथं कॉपी केली, लिंक कॉपी झाले. परत त्या मी इथं आलो या फॉर्मवर आणि ते चौकोनात बोट दाबून धरलं तर मला इथं पेस्टचं ऑप्शन मिळणार आहे. हे बघा, पेस्टचं ऑप्शन मिळाला तर इथं मी पेस्ट करतो. इथं ती आलेली आहे. त्याच्या पुढं व्हेरीफायवर मला क्लिक करायचं. इथं व्हेरीफाय बघा, या व्हेरीफायवर मी क्लिक करणार आणि हा बघा व्हिडिओचं थोडीशी मला इथं दिसेल चित्र, हाच तो व्हिडिओ आहे. त्याला खाली येस करायचं. व्हिडिओ व्हेरीफाईड सक्सेसफुली. ओके. आता आपल्याला एक OTP जाईल. जेव्हा व्हिडिओ व्हेरीफाय सक्सेसफुली होईल तेव्हा मुख्याध्यापकांच्या मोबाईलवर एक OTP जाईल. तो OTP इथं या चौकोनात आपल्याला टाकायचा आहे. तर हा OTP आता माझ्याकडे मेसेजमध्ये गेलेला आहे, तो मी इथून चेक करतो. तर आलेला आहे OTP आहे, तो इथे आता मी टाकणार. बघा आता हे टाकतो. टाकल्यानंतर आता मी काय करतो, इथं सबमिटवर क्लिक करतो. सबमिटवर क्लिक केलं बघा, इथं व्हिडिओ व्हेरीफाय इथं आलेलं आहे. इथं PDF सुद्धा लिंक फाईल सेव्ह झालेली आहे. आता मी इथं काय करणार, पहिल्यांदा इथं बघा एकदा सेव्ह करणार आहे, नंतर फायनलाइज करणार. तर पहिल्यांदा सेव्हवर क्लिक करतो, ओके म्हणायचं. डाटा सबमिटेड सक्सेसफुली. आता फायनलाइजवर क्लिक करायचं. प्लीज सेव्ह केलेलं आहे. आता इथं फायनलाइजवर मी क्लिक केलं. आता डाटा काय होईल, माझा फायनलाइज होईल. ठीक आहे. आता डू यू वॉन्ट टू रिअली फायनलाइज, येस करायचं. डाटा फायनलाइज सक्सेसफुली. आता एकदा फायनलाइज झाला की मला डाट्यामध्ये काही फरक करता येणार नाही, बदल. आता बघू शकता डाटा हॅज फायनलाइज्ड. तर मित्रांनो, या पद्धतीनं तुमच्या स्वातंत्र्य दिनाचे संगीत कवायत आणि इतर कार्यक्रमाचा फोटो PDF आणि व्हिडिओची लिंक तुम्हाला स्कूल पोर्टलवर अपलोड करायची आहे. तर ही माहिती कशी वाटली मला खाली नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. याबाबत कोणतीही बारीक सारीक शंका आली तरीसुद्धा कमेंटमध्ये प्रश्न विचारायला संकोच करू नका. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नक्की देईन किंवा एखादा व्हिडिओसुद्धा नवीन बनवेन. भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.